नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 स्टार्ट करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण इलिमिनेशन मेथड सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले. आता प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपल्याला ग्राफिकल मेथड सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. मग त्याआधी जर एखादं इक्वेशन दिलं तुम्हाला, तर त्याचा ग्राफ कसा काढायचा हे तुम्हाला 9th मध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे. आणि जरी तुम्ही स्टडी नसेल केलं तरी पण मी तुम्हाला सांगतो की ग्राफ कसा ड्रॉ करायचा ते. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आपण प्रॅक्टिस सेट 1.2 स्टार्ट करू आणि एक्झाम्पल समजून घेऊ की ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची. आता पहिलं जे क्वेश्चन दिलाय त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त असं सांगितलंय की कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी फक्त टेबल कंप्लीट करा. तुम्हाला असं सांगितलं नाही की सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन युजिंग ग्राफ, असं नाही म्हटलंय. तुम्हाला फक्त असं सांगितलंय की हे टेबल कंप्लीट करा ग्राफ काढण्यासाठी. आपल्याला फक्त हे टेबल कंप्लीट करायची, ग्राफ काढायचा नाही. फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन पासून आपण ग्राफ ड्रॉ करणार. ओके, आता जर तुम्हाला ग्राफसाठी हा टेबल कंप्लीट करायचा असेल तर बघा, इथं एक्सचा कोऑर्डिनेट दिलाय ह्या रोला, सेकंड रोला वायचा कोऑर्डिनेट दिलाय आणि थर्ड रोला दोन्ही एक्स आणि वाय दोन्ही कोऑर्डिनेट दिले. फर्स्ट इक्वेशन साठी हा टेबल कंप्लीट करायचा आहे, सेकंड इक्वेशन साठी हा टेबल कंप्लीट करायचा आहे. आता तुम्ही इथं बघितलं तर एक्सचा कोऑर्डिनेट 3 आहे फर्स्ट, आणि वाय कोऑर्डिनेट इथं फिलिंग द ब्लँक दिली, आणि तिसऱ्या रो मध्ये एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही पण दिले. एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट 0. मग इथं वाय कोऑर्डिनेट 0 म्हटल्यावर ही जी फिलिंग द ब्लँक्स ती आपली होईल 0. इथं जर तुम्ही बघितलं तर वाय कोऑर्डिनेट 3 दिलाय आणि एक्स कोऑर्डिनेट 0 दिलाय, म्हणजे इथं एक्स कोऑर्डिनेट होणार 0. आपण ज्यावेळेस असं राईट करतो एक्स कॉम वाय, त्यावेळेस पहिला जो असतो तो एक्स कोऑर्डिनेट असतो आणि दुसरा जो नंबर येतो वाय कोऑर्डिनेट असतो. आता आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल फक्त इथला एक्स कोऑर्डिनेट, कारण इथं वाय कोऑर्डिनेट 5 दिलेला आहे आणि आपल्याला एक्स कोऑर्डिनेट फाइंड करावं लागेल. आता बघा, जेव्हा आपण ह्या इक्वेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 5 पुट करू त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटेल, तेव्हा आपल्याला हा x कोऑर्डिनेट भेटेल. आपण बघू, वेन y इज इक्वल टू 5, आपण y ची व्हॅल्यू जर 5 इक्वेशन 1 मध्ये पुट केली. इक्वेशन 1 काय आहे, x प्लस y इज इक्वल टू 3. जर तुम्ही y ची व्हॅल्यू 5 पुट केली तर आपल्याला काय भेटेल, x प्लस 5 इज इक्वल टू 3. आता हा 5 जर ऍडिशनच्या फॉर्म मध्ये राईट हँड साइडला गेल्यावर सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये जाईल. काय होईल बघा, x इज इक्वल टू 3 मायनस 5 होईल, आणि 3 मायनस 5 किती होईल, 3 मायनस 5 होईल -2. म्हणजे ज्यावेळेस आपण, आणि हे -2 कसं आलं तर 3 चं साइन पॉझिटिव्ह आहे, 5 चं साइन निगेटिव्ह आहे. डिफरंट साइन असतं तर आपण सबट्रॅक्शन करतो आणि मोठ्या नंबरचं साइन आन्सरला देतो. ओके, मग ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 5 ठेवली इक्वेशन 1 मध्ये, x ची व्हॅल्यू आपल्याला -2 भेटली, आणि तो जो कोऑर्डिनेट आहे x आणि y चे ते किती भेटले, तर 2 -2, 5. ते कोऑर्डिनेट आपल्याला भेटले -2, 5. आता सेम टू सेम आपल्याला इक्वेशन 2 च्या फिलिंग द ब्लँक्स फिल करायचे. आता एक फिलिंग द ब्लँक, एक जो पूर्ण कॉलम आहे तो बुक मध्ये आहे असाच आहे, फक्त आपल्याला ह्या फिलिंग द ब्लँक्स फिल करायचे. आता ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू 0 ठेवताल इक्वेशन 2 मध्ये, तेव्हा x काय भेटेल बघा, वेन y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. y ची व्हॅल्यू इथे 0 ठेवली तर काय होईल बघा, इक्वेशन 2 काय बघा, की x मायनस y इज इक्वल टू 4 आहे. जर मी y च्या जागेवर 0 पुट केला तर x मायनस 0 इज इक्वल टू 4 भेटेल, आणि 0 कशातून पण सबट्रॅक्ट करा तुम्ही तेच आन्सर येतं. म्हणजे x मायनस 0 म्हणजे x, आणि x इज इक्वल टू आपल्याला भेटेल 4. x इज इक्वल टू 4 कधी भेटला, ज्यावेळेस y ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस x ची व्हॅल्यू 4 असेल. ज्यावेळेस y ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस x ची व्हॅल्यू 4 असेल, आणि आपला पॉइंट जो असेल हा असेल 4, 0. x कोऑर्डिनेट 4, y कोऑर्डिनेट 0. सेम याच्यासाठी करायचे.
ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू -1 ठेवू, इथं सॉल्व्ह करतो मी. व्हेन x इज इक्वल टू -1, ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू -1 ठेवू इक्वेशन 2 मध्ये. आधी इक्वेशन 2 राईट करू आपण. x y इज इक्वल टू 4. जिथं x दिसतो तिथं तुम्हाला -1 ठेवायचं आहे. -1 y इज इक्वल टू 4. जर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची असेल तर हा -1 आपल्याला तिकडे शिफ्ट करावा लागेल. हा -1 जर तिकडे गेला तर तो +1 होईल. आपल्याला काय भेटेल बघा, हा 1 तिकडे जाईल. इथं कोणी हा -1 y जिथेच राहील. हा -1 तिकडे गेल्यावर +1 होईल. आणि आता आपल्याला भेटेल -y इज इक्वल टू 4 + 1 म्हणजे 5. आणि ती फक्त y ची व्हॅल्यू काढायची, मग हे निगेटिव्ह साइन पण राईट हँड साइडला शिफ्ट करा. आपल्याला काय भेटेल, y ची व्हॅल्यू भेटेल -5. म्हणजे ही फिलिंग द ब्लँक. x ची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण -1 पुट करू त्यावेळेस y ची व्हॅल्यू आपल्याला -5 भेटणार आहे. आणि आपला जो पॉइंट आहे तो काय भेटेल, x, y म्हणजे -1, -5 असा हा पॉइंट भेटणार. ओके, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. एवढंच करायचं होतं याच्यामध्ये. सेकंड क्वेश्चन पासून आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला तिथं. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, सेकंड क्वेश्चन मधला आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. आता जर फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे आधी टेबल बनवून घ्यावं लागेल. टेबल म्हणजे पॉइंट काढून घ्यावं लागेल, मग ते आपल्याला ग्राफवर ड्रॉ करता येईल. तर मग समजा फर्स्ट इक्वेशन आहे, याचे पॉइंट्स आपण काढू. x + y इज इक्वल टू 6 हे जे इक्वेशन आहे याच्यासाठी आपल्याला एक टेबल, जसं फर्स्ट क्वेश्चन मध्ये टेबल होता काय, x ची कोऑर्डिनेट, y ची कोऑर्डिनेट्स आणि खाली तो पॉइंट x, y असा टेबल आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केला होता बघा. तसं टेबल आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यावं लागेल आणि मिनिमम कमीत कमी 3 पॉइंट्स घ्यावा लागतील, 1, 2 आणि 3. आता हा टेबल बनवण्यासाठी बघा तुम्हाला काय करावं लागेल, x किंवा y च्या दोन्हीपैकी एकाच्या, एक तर x च्या किंवा एक तर y च्या दोन्हीपैकी एक कोऑर्डिनेट तुम्हाला तुमच्या मनाने कोणते पण पॉइंट घ्यावा लागेल, एक तर x चा किंवा y चा. ओके, पण कोऑर्डिनेट किंवा y तुम्ही जो कोऑर्डिनेट घेताय किंवा x कोऑर्डिनेट घेताय तो घेताना असा घ्यायचा की आपण ते सॉल्व्ह केल्यावरती आपल्याला ते सिंपल झालं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही y ची व्हॅल्यू जर 0 पुट केली, 1 पुट केली, 2 पुट केली, सिंपल नंबर्स पुट केले तर काय होणार आहे, इथं जर तुम्ही 0 पुट केलं तर x ची व्हॅल्यू तुम्हाला 6 भेटणार आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू व्हेन y इज इक्वल टू 0 कोणत्या इक्वेशन मध्ये, x + y इज इक्वल टू 6, x + y इज इक्वल टू 6 या इक्वेशन मध्ये तुम्ही ज्यावेळेस y ची व्हॅल्यू 0 पुट करताल, म्हणजे इथं 0 पुट करताल त्यावेळेस काय होईल, x + 0 इज इक्वल टू 6 आणि x + 0 म्हणजे x, तुम्हाला 6 भेटेल. x ची व्हॅल्यू 6 भेटेल. ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू 0 पुट केली त्यावेळेस तुम्हाला x ची व्हॅल्यू 6 भेटली आणि तुम्हाला कोऑर्डिनेट भेटला x कोऑर्डिनेट भेटला 6 आणि y कोऑर्डिनेट तुम्ही घेतला होता मनाने 0. आता लक्षात ठेवा की तुम्ही x किंवा y या दोन्हीपैकी एक कोऑर्डिनेट मनाने घेताय. आता मी y ची कोऑर्डिनेट मनाने घेतोय 0, 1, 2. ओके, आता आपण एक y ची व्हॅल्यू 1 पुट करू इक्वेशन 1 मध्ये. हे इक्वेशन 1 आहे तुमचं. व्हेन y इज इक्वल टू 1, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 राईट करू आधी, x + y इज इक्वल टू 6. ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू 1 पुट करताल, जिथं y तिथं 1 पुट करता, x + 1 इज इक्वल टू 6 भेटेल. नंतर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 1 तुम्हाला तिकडे ट्रान्सपोज करावं लागेल. बघा मी इथं राईट करतोय. काय होईल, x इज इक्वल टू 6 - 1 होईल आणि 6 - 1 किती असतो, तर 6 - 1 असतो 5. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही x ची व्हॅल्यू
y ची व्हॅल्यू 1 पुट केली तुम्हाला x ची व्हॅल्यू 5 भेटणार आहे आणि हा जो कोऑर्डिनेट आहे हा जो पॉइंट आहे हा भेटेल 5,1. नेक्स्ट बघा y ची व्हॅल्यू तुम्हाला 2 पुट करायची आहे आणि y ची व्हॅल्यू जर 2 पुट केली आपण इक्वेशन 1 मध्ये then y is equal to 2 put y is equal to 2 in equation 1. इक्वेशन 1 काय आहे x plus y is equal to 6. y च्या जागेवर तुम्ही 2 ठेवा. x plus 2 is equal to 6. आणि जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 2 ला तिकडे शिफ्ट करावं लागेल. 2 इथे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये 2 तिकडे गेल्यावर सबट्रॅक्शनला जाईल. तुम्हाला भेटेल x is equal to 6 minus 2 आणि 6 minus 2 असतो 4. याचा अर्थ काय ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू 2 पुट केली तुम्हाला x ची व्हॅल्यू 4 भेटली. मग x, y जो कोऑर्डिनेट आहे तो भेटला 4, 2. आता x हा पहिला जो नंबर असतो तो x चा कोऑर्डिनेट असतो आणि दुसरा जो नंबर असतो तो y चा कोऑर्डिनेट असतो. 0, 6, 0 हा हा झाला पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट. नंतर हे तिन्ही पॉइंट आपल्याला ग्राफ पेपर वरती ड्रॉ करायचे असतात. ओके. आता इथं तुम्ही हे कन्फ्युज होऊ नका याच्यासाठी. इथं जागा थोडीशी कमी पडणार आहे नंतर त्यासाठी मी इथं ऍडजस्ट केलंय त्याला. आता दुसरं जे इक्वेशन आहे आपलं x मायनस y इज इक्वल टू 4. आता आपल्याला x मायनस y इज इक्वल टू 4 या इक्वेशन साठी टेबल बनवायचा आहे हा. तर तो टेबल बघा x y असा टेबल बनावं लागेल आणि मिनिमम 3 पॉइंट्स घ्यावा लागेल. 1, 2, 3. कमीत कमी तुम्हाला 3 पॉइंट्स घ्यावाच लागेल. त्यापेक्षा कमी पॉइंट्स तुम्ही घेऊ शकत नाही. 3 जास्त घेऊ शकता पण कमीत कमी 3 घ्यावा लागेल. आता पुन्हा y च्या व्हॅल्यू तुम्ही तुमच्या मनाने काही पण घ्या किंवा x च्या व्हॅल्यू तुम्ही तुमच्या मनाने काही पण घ्या. ज्या तुम्हाला योग्य वाटेल त्याच व्हॅल्यू घ्या. आता तुम्ही जर x च्या व्हॅल्यू मनाने घेतल्या तर x ला तुम्हाला तिकडे ट्रान्सपोज करताना y हा निगेटिव्ह होईल. त्यापेक्षा बेस्ट राहील तुम्ही y च्या व्हॅल्यू तुमच्या मनाने काहीतरी घ्या. मनाने म्हणजे सोप्या 0, 1, 2. सोप्या म्हणजे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करताना सोप्या गेल्या पाहिजे. बघा आता y ची व्हॅल्यू मी मनाने 0, 1, 2 अशा घेतल्या. ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 0 पुट करू then y is equal to 0. ज्यावेळेस y ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस x ची व्हॅल्यू काय भेटेल बघा. सेकंड इक्वेशन काय आहे x minus y is equal to 4. y ची व्हॅल्यू 0 पुट करा. x minus 0 is equal to 4 आणि x minus 0 म्हणजे किती x is equal to 4 भेटेल. आपल्याला x is equal to 4 कधी भेटला ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 0 पुट केली त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू 4 भेटली. पहिला फर्स्ट जो कोऑर्डिनेट येतो फर्स्ट कोऑर्डिनेट आपल्याला भेटला 4, 0. सेकंड कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपण y ची व्हॅल्यू काय पुट केलेली आहे 1. आता आपण y ची व्हॅल्यू 1 पुट करू when y is equal to 1. ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू 1 पुट करताल इक्वेशन 2 मध्ये इक्वेशन 2 एकदम परत राईट करतो x minus y is equal to 4. हे आपलं इक्वेशन 2 आहे. ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू 1 पुट करताल म्हणजे जिथं y दिसतोय तिथं 1 पुट करताल त्यावेळेस काय होईल x minus 1 is equal to 4 होईल आणि हा 1 तिकडे गेल्यावर इथं तो सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये राईट हँड साइडला गेल्यावर ऍडिशनला जाईल. बघा x is equal to काय होईल 4 plus 1 होईल आणि 4 plus 1 म्हणजे किती तर 5. x ची व्हॅल्यू येईल 5. x ची व्हॅल्यू 5 कधी आली जेव्हा तुम्ही y ची व्हॅल्यू 1 ठेवली जेव्हा तुम्ही y ची व्हॅल्यू 1 ठेवली तेव्हा x ची व्हॅल्यू तुम्हाला 5 भेटली आणि आपला जो कोऑर्डिनेट आहे सेकंड तो भेटला 5, 1. x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट आणि तिसरा पॉइंट फाइंड करण्यासाठी तुम्हाला y ची व्हॅल्यू 2 पुट करावं लागेल. आता मी इथंच करतो when y is equal to 2. y ची व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही 2 ठेवताल कुठं इक्वेशन 2 मध्ये x minus y is equal to 4 या इक्वेशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू 2 ठेवताल त्यावेळेस बघा काय होईल x मायनस y च्या जागेवर आपल्याला ठेवायचं 2 is equal to 4. x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 2 ला तिकडे ट्रान्सपोज करावं लागेल. 2 तिकडे गेल्यावर इथं तर तो बघितलं तर सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये तिकडे गेल्यावर तो ऍडिशनला जाईल म्हणजे आपल्याला भेटेल x is equal to 4
प्लस 2 आणि 4 प्लस 2 किती असतं 6. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू 2 पुट केली तुम्हाला x ची व्हॅल्यू 6 भेटली आणि आपल्याला जो कोऑर्डिनेट भेटला तो कोऑर्डिनेट भेटला 6,2. हा x कोऑर्डिनेट हा y कोऑर्डिनेट 6,2. आता आपण हे जे पॉइंट्स काढलेत त्यासाठी इक्वेशन किंवा ग्राफ इथे ड्रॉ करणार आहे. ओके, आता फर्स्ट जे इक्वेशन आहे त्याचे हे कोऑर्डिनेट्स किंवा हे पॉइंट्स तुम्हाला भेटले. हे पॉइंट्स तुम्ही ग्राफ पेपरवर प्लॉट केले आणि जर त्या प्लॉट केलेल्या पॉइंट मधून एक सरळ लाईन ड्रॉ केली स्ट्रेट लाईन तर तुम्हाला ह्या इक्वेशनचा ग्राफ भेटणार आहे. बघा आता इक्वेशन 1 साठी आपण ग्राफ ड्रॉ करू. इक्वेशन 1 साठी ग्राफ कसा ड्रॉ करायचा तर पहिला पॉइंट ड्रॉ करा. बघा फर्स्ट पॉइंट काय आहे 6,0. आता तुम्हाला 6,0 हा पॉइंट प्लॉट करताना हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट. हा एक्स कोऑर्डिनेट आहे हा वाय कोऑर्डिनेट आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस वर तुम्हाला 6 बघावं लागेल कुठे. आता ऍक्सिस लिहायचे राहिले आपले ऍक्सिस पण लिहायचे. बघा हा आहे एक्स ऍक्सिस जो आडवा आहे तो एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय ऍक्सिस. ओके, हा उभा हा उभा जो ऍक्सिस आहे तो वाय ऍक्सिस आहे. ह्या इक्वेशनचा पहिला पॉइंट जो आहे तो 6,0 आहे. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 6 वाय कोऑर्डिनेट 0. 6,0 प्लॉट करायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला एक्स ऍक्सिस वर 6 बघावं लागेल पुढे. आता एक्स ऍक्सिस वर 6 कुठे आहे ह्या इथे आहे. बघा एक्स ऍक्सिस वर 6 आणि वाय ऍक्सिस वर 0 बघावं लागेल. उभा जो आहे तो वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस वर 0 कुठे आहे इथे आहे. आणि ह्या पॉइंटचं ह्या 0 पॉइंटचं आणि ह्या 6 पॉइंटचं तुम्ही हे घेताल हा ह्या 6 पॉइंटचं आणि या 0 पॉइंटचं ज्यावेळेस तुम्ही इंटरसेक्शन घेताल त्यावेळेस तो पॉइंट कुठं प्लॉट होईल या ठिकाणी प्लॉट होईल असं. ओके, दुसरा जो पॉइंट आहे तो आहे 5,1. म्हणजे एक्स ऍक्सिस वर आपल्याला 5 बघायचंय कुठं इथं आहे आणि वाय ऍक्सिस वर 1 बघायचंय कुठे तो कुठे आहे इथं आहे. आता एक्स ऍक्सिस वर 5 आणि वाय ऍक्सिस वर 1 यांचं इंटरसेक्शन बघा असं. हे 1 चं इंटरसेक्शन आणि या 5 चं इंटरसेक्शन ते इथं कुठंतरी येईल. एक्स ऍक्सिस वर 5 वाय ऍक्सिस वर 1 त्यांचं इंटरसेक्शन इथं येईल. आणि तिसरा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे 4,2. एक्स ऍक्सिस वर 4 वाय ऍक्सिस वर 2. एक्स ऍक्सिस वर 4 कुठं आहे इथं. वाय ऍक्सिस वर 2 कुठं आहे इथं. हे पहा 2 आणि 4 त्याचं इंटरसेक्शन इथं कुठेतरी. आणि हे जे पॉइंट तुम्ही आता ड्रॉ केलेत हा पॉइंट काय होता 6,0 त्यानंतर 5,1 हा 4,2. हे 3 पॉइंट जर तुम्ही जॉईन केले तर तुम्हाला काय भेटेल एक ग्राफ भेटेल. तो ग्राफ असेल पहिल्या इक्वेशनचा. आता हे प्लॉट करायला तुम्ही स्केलचा यूज करायचा आहे. स्ट्रेट प्लॉट झाले पाहिजे ते सरळ एकदम. ओके, हा आता मी हे ग्राफ प्लॉट केले आणि ही जी लाईन आली ही माझी कोणत्या इक्वेशन साठी आली तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 साठी आली. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 ची लाईन. नंतर दुसऱ्या इक्वेशनचे पण तुम्हाला लाईन प्लॉट करायची म्हणजे ग्राफ ड्रॉ करायचा आहे. दुसऱ्या इक्वेशन साठी आपण पॉइंट्स काढलेत 4,0 म्हणजे एक्स ऍक्सिस वर 4 वाय ऍक्सिस वर 0. एक्स ऍक्सिस वर 4 शोधावं लागेल तुम्हाला पहिला पॉइंट प्लॉट करण्यासाठी. एक्स ऍक्सिस वर 4 कुठे आहे इथे आहे बघा. वाय ऍक्सिस वर 0 कुठे आहे इथे आहे बघा. यांचं इंटरसेक्शन घेतलं तर तो पॉइंट येईल 4 वर. दुसरा जो पॉइंट आहे तो प्लॉट करायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला एक्स ऍक्सिस वर 5 आणि वाय ऍक्सिस वर 1 घ्यावं लागेल. एक्स ऍक्सिस वर 5 कुठं आहे इथं आहे. एक्स ऍक्सिस वर 5 इथं आहे आणि वाय ऍक्सिस वर 1 कुठं आहे. वाय ऍक्सिस वर 1 म्हणजे हा हा कुठं येईल इथं येईल बघा. हा पॉइंट येईल दुसरा पॉइंट इथं येईल. आता तो हा पॉइंट आणि हा पॉइंट मॅच होतोय त्यामुळे तसं होते. आता दुसरा जो पॉइंट आहे तो आहे 6,2. एक्स ऍक्सिस वर 6 कुठं आहे इथं आहे बघा आणि वाय ऍक्सिस वर 2. वाय ऍक्सिस वर 2 कुठे आहे हे बघा इथं. हा वाय ऍक्सिस वर 2 इकडे जाईल तो एक्स ऍक्सिस वर 6 म्हणजे हा इथं जाईल. म्हणजे आपला तिसरा पॉइंट कुठे इथं येईल बघा. एक्स ऍक्सिस वर 6 वाय ऍक्सिस वर 2.
हा पॉईंट तुम्ही प्लॉट कराल आणि ज्यावेळेस तुम्ही हे 3 जे पॉईंट आहे हे 3 पॉईंट तुम्ही सरळ रेषेत एकदा जॉईन करताल त्यावेळेस तुम्हाला एक लाईन भेटेल. ही सरळ लाईन, ही जी स्ट्रेट लाईन आहे ही स्ट्रेट लाईन कोणत्या इक्वेशनचा ग्राफ राहील? हा ग्राफ राहील x मायनस वाय इज इक्वल टू 4 चा. x मायनस वाय इज इक्वल टू 4 चा ग्राफ राहील. ओके, आपण काय केलं आधी पॉइंट्स प्लॉट केले, नंतर त्यांचे ग्राफ प्लॉट केले आणि नंतर हे ज्या दोन पॉइंटचे ह्या जे दोन इक्वेशन आहे यांचे ग्राफ आपल्याला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल. आता तुम्ही जर बघितलं ही लाईन आणि ही लाईन कुठे इंटरसेक्ट होते? ह्या पॉइंटवर इंटरसेक्ट होते. ज्या पॉइंटवर ते इंटरसेक्ट होईल ते असेल तुमच्या सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन. मग हा जो पॉइंट आहे हा पॉइंट बघा काय, हा पॉइंट काय आहे? एक्स ऍक्सिस वर 5 आणि वाय ऍक्सिस वर 1 म्हणजे हा पॉइंट आहे 5,1. तुमचं जे सायमल्टेनियस इक्वेशन हे दोन याचं सोल्युशन काय राहील मग 5,1. मग तुम्ही ते फायनलला इथं राईट करता. देअरफॉर द सोल्युशन इज, हे थोडं रफ करतो मी. देअरफॉर द सोल्युशन इज एक्स कोमा वाय इज इक्वल टू, आधी एक्स कोऑर्डिनेट नंतर वाय कोऑर्डिनेट, त्याला 5,1. हे झालं तुमच्या ह्या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह केलं. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. आता सेकंड क्वेश्चन स्टार्ट करायच्या अगोदर फर्स्ट क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला एक सांगायचं विसरलो बघा. आपण ज्यावेळेस ग्राफ प्लॉट करतो त्यावेळेस आपल्याला हे स्केल लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऍक्सिसला नाव देणं पण गरजेचं आहे. स्केल दरवेळेस हे स्केल लिहायचं ग्राफ मध्ये आणि नाव पण द्यायचं. चला आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू. सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सेकंड एक्झाम्पल मध्ये फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. फर्स्ट जे इक्वेशन आहे ते आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 या इक्वेशन साठी आपल्याला आधी पॉइंट्स प्लॉट करून घ्यावं लागेल. त्यासाठी आपण काय करतो, एक्स वाय आणि एक्स कोमा वाय असे 3 कॉलम्स बनवतो, सॉरी 3 रो बनवतो आणि कमीत कमी आपण 3 पॉइंट घेतो, 1 2 आणि 3. कमीत कमी 3 पॉइंट घेतो. आणि याची मेथड काय आहे तर एक्स किंवा वाय या दोन्ही पैकी एकाचे कोऑर्डिनेट, एक्स किंवा वाय दोन्ही पैकी एक कोऑर्डिनेट आपण मनाने काहीतरी घेतो. आता इथं आपण एक्स कोऑर्डिनेट मनाने घेतलं तरी चालेल, वाय कोऑर्डिनेट मनाने घेतला तरी चालेल. वाय चे कोऑर्डिनेट्स आपण 0 1 2 असे मनाने पुट करू. आता मागच्या एक्झाम्पलला पण मी 0 1 2 पुट केले. प्रत्येक एक्झाम्पलला 0 1 2 पुट करायला पाहिजे असं नाही. तुम्ही हे कोऑर्डिनेट्स काही पण पुट करू शकता. पण एक सिंपल एक सोपे जे आहेत ते नंबर्स मी घेतले इथं सिंपल नंबर्स. तर मी इथं बघा y ची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 ठेवल त्यावेळेस मला x ची व्हॅल्यू काय भेटेल, व्हेन y इज इक्वल टू 0. इक्वेशन 1 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू 0 ठेवायची बघा. म्हणजे जिथं y दिसतंय तिथं तुम्हाला 0 पुट करायचा. मी y च्या जागेवरती 0 पुट केला इज इक्वल टू 5 आणि x प्लस 0 किती होतं तर एक्सच होतो. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय भेटली, 5 भेटली. एक्स ची व्हॅल्यू 5 कधी भेटली, जेव्हा आपण वाय ची व्हॅल्यू 0 ठेवली. दॅट इज काय, व्हेन वाय इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल x is equal to 5. When y is equal to 0 we get x is equal to 5 and we get first point x comma y is equal to 5 comma 0, x comma y 5 comma 0. That is the first point. Second point बघा, when x is equal to 1, when x is equal to 1, when we put x is equal to 1 in equation 1 is x plus y is equal to 5. Now put we have to put y is equal to 1. When y is equal to 1, put y is equal to 1 in equation 1, x plus 1 is equal to 5. And when we transpose this 1 at the right hand side, then we get x is equal to
5 minus 1 because this 1 is पॉझिटिव्ह आहे. हा 1 ऍडिशनच्या फॉर्म मध्ये तिकडे गेल्यावर तो सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये जाईल आणि आपल्याला भेटेल x इज इक्वल टू 4. व्हेन वी गेट x इज इक्वल टू 4 आपल्याला x इज इक्वल टू 4 कधी भेटला तर ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 1 ठेवली त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू 4 भेटली आणि आपल्याला कोऑर्डिनेट भेटला 4, 1. x, y म्हणजे x, y. x coordinate 4, y coordinate 1. Now put y is equal to 2 in equation 1. When y is equal to 2, when y is equal to 2, that is we have to put y is equal to, that is we have to put y is equal to 2 in equation 1. Equation 1 is x plus y is equal to 5. X plus y is equal to 5. We have to put y is equal to 2. That is जिथं y असेल तिथं आपल्याला y ची व्हॅल्यू 2 पुट करायची. x plus 2 is equal to 5. And if we have to find the value of x, then we have to transpose this 2 at right hand side. जर हा 2 तिकडे ट्रान्सपोज केला तर काय होईल, हा इथं ऍडिशनच्या फॉर्म मध्ये तिकडे गेलं सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये जाईल आणि आपल्याला काय भेटेल x इज इक्वल टू 5 minus 2. 5 minus 2 होईल 3. आता आपल्याला x 3 कधी भेटला, जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 2 पुट केली त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू 3 भेटली आणि आपल्याला पॉइंट कोणता भेटला बघा, x, y म्हणजे 3, 2 असा पॉइंट भेटला. ओके, हे जे पॉइंट्स आपण प्लॉट केलेत किंवा हे जे पॉइंट्स आपण प्लॉट नाही केले अजून प्लॉट करायचे, हे जे पॉइंट्स आपण काढलेत ते पहिल्या इक्वेशन साठी काढले. आता आपण सेम दुसऱ्या इक्वेशन साठी पण असं टेबल बनवून पॉइंट काढून घेऊ. दुसरं इक्वेशन काय, x minus y is equal to 3. याच्यासाठी सेम टेबल करावं लागेल तुम्हाला. x, y आणि x, y चा पहिला जो रो आहे तो x कोऑर्डिनेटचा, y कोऑर्डिनेटचा आणि हा दोन्हीसाठी. ओके, याचे कमीत कमी 3 पॉइंट तुम्ही मनाने घेणार. कमीत कमी 3 घ्यायचे, जास्तीत जास्त तुम्ही किती पण घेतले तरी चालेल, पण कमीत कमी आपल्याला 3 पॉइंट घ्यायचे. परत मी माझ्या सिम्प्लिसिटीसाठी y च्या व्हॅल्यूज मनाने काही पण पुट करतोय, काही पण म्हणजे ज्या सिंपल वाटेल त्या करा. डायरेक्ट 200, 150 असं काही पुट करू नका, कारण की तो ग्राफ मध्ये आपल्याला प्लॉट करायचे तर ते प्लॉट करण्यासाठी हे नंबरिंग पण तो कोऑर्डिनेट पण पाहिजे त्या ग्राफवर. ओके, परत आपण 0, 1, 2 पुट करू. ओके, y ची व्हॅल्यू आपण 0, 1, 2 पुट करू. ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू 0 पुट करताल आपल्याला x काय भेटेल, when y is equal to 0 we have to put y is equal to 0 in equation 2. Equation 2 is x minus y is equal to 3. आपल्याला काय करायचंय, x minus y या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 0 पुट करायची. x minus y च्या जागेवर मी 0 पुट केलाय आणि इथं हा 3. x minus 0 किती होईल, x होईल आणि we get x is equal to 3. That is when we put y is equal to 0 we get x is equal to 3 and we get point x, y is 3, 0. Now we have to find the value of x when y is equal to 1. That is when y is equal to 1, when y is equal to 1, then we have to find the value of x now. Put y is equal to 1 in equation 2. X minus y is equal to 3. We have to put y is equal to 1 here. X minus y is equal to 3. Now transpose this minus 1 at right hand side. If we transpose this minus 1 at right hand side, then we get x is equal to 3 plus 1 and 3 plus 1 means 4. That is we get x is equal to 4 when y is equal to 1. आपण y ची व्हॅल्यू ज्यावेळेस 1 ठेवली त्यावेळेस x ची व्हॅल्यू आपल्याला 4 भेटली आणि आपल्याला कोऑर्डिनेट भेटला x, y means 4, 1. लास्ट कोऑर्डिनेट बघा, हा y ची व्हॅल्यू 2 पुट केली तर आपल्याला x किती भेटेल, when we put y is equal to 2 in equation 2. That is x minus y is equal to 3. मी इक्वेशन 2 ला परत राईट करून घेतलं आणि आता y ची व्हॅल्यू मी इथं 2 पुट करणार आहे. x मायनस y ची व्हॅल्यू मी पुट करतोय 2 इज इक्वल टू 3. आता हा 2 इथं सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये राईट हँड साइडला शिफ्ट झाल्यावर 2 जाईल
ऍडिशनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे 3+2 होईल ते, आणि 3+2 असतो 5. मीन्स काय बघा, ज्यावेळेस y ची व्हॅल्यू आपण 2 पुट करणार आहे त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू 5 भेटणार आहे. ज्यावेळेस y ची व्हॅल्यू आपण 2 पुट करू, आपल्याला x ची व्हॅल्यू 5 भेटेल, आणि आपल्याला कोऑर्डिनेट भेटेल 5,2. आता ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करण्यासाठी आपल्याला हे दोन ग्राफ आधी इथं प्लॉट करावं लागेल. आता पहिला जो इक्वेशनचा ग्राफ आहे तो आपण प्लॉट करू. पहिल्या इक्वेशनसाठी पहिला पॉइंट बघा काय, 5,0, म्हणजे एक्स ऍक्सिस वर तुम्हाला 5 कुठे बघावं लागेल आणि वाय ऍक्सिस वर 0 कुठे बघावं लागेल. एक्स ऍक्सिस वर 5 कुठे आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वर पॉझिटिव्ह 5 इथे आहे, आणि वाय ऍक्सिस वर 0 कुठे आहे, तर वाय ऍक्सिस वर 0 इथे आहे, आणि त्यांचं इंटरसेक्शन इथंच भेटणार आहे ह्या 5 पाशी. म्हणजे पहिला पॉईंट तुम्हाला इथं भेटला. दुसरा पॉईंट आहे 4,1. एक्स ऍक्सिस वर 4 बघा कुठे आहे, एक्स ऍक्सिस वर पॉझिटिव्ह 4 इथं आहे, आणि वाय ऍक्सिस वर 1, वाय ऍक्सिस वर 1 कुठे आहे, इथं आहे. दोघांचं इंटरसेक्शन बघा, एक्स ऍक्सिसचा 4, वाय ऍक्सिसचा 1, दोघांचं इंटरसेक्शन इथं होईल. नंतर तिसरा पॉईंट बघा, एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर 2. एक्स ऍक्सिस वर 3 बघा कुठे आहे, इथं, आणि वाय ऍक्सिस वर 2 बघा कुठे आहे, वाय ऍक्सिस वर 2 इथे आहे, वाय ऍक्सिस वरचा 2, एक्स ऍक्सिस वरचा 3, दोघांचं इंटरसेक्शन इथं भेटेल आपल्याला. आणि आपल्याला हे जे 3 सरळ पॉइंट्स भेटलेत, हे जर आपण स्केलने ड्रॉ केले तर आपल्याला जी लाईन भेटेल ती लाईन असेल इक्वेशन 1 चा ग्राफ. इक्वेशन 1 काय होतं, x + y = 5. आता ही जी लाईन आहे, ही लाईन x + y = 5 चा ग्राफ आहे. दुसऱ्या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे, तर आपल्याला हे 3 पॉइंट प्लॉट करावं लागेल दुसऱ्या इक्वेशनसाठी. पहिल्या इक्वेशनचा ग्राफ हा झाला, दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ आपण प्लॉट करू. दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ कसा प्लॉट करावा लागेल, पहिला पॉइंट बघा काय आहे, 3,0. एक्स ऍक्सिस वरती 3 बघा कुठे आहे, एक्स ऍक्सिस म्हणजे आडवा ऍक्सिस हा इथं 3 आहे, आणि वाय ऍक्सिस वरती 0 इथं आहे. दोघांचं कोऑर्डिनेशन आपल्याला इंटरसेक्शन आपल्याला इथं भेटेल. हा पॉइंट आहे 3,0. दुसरा पॉइंट बघा 4,1. एक्स ऍक्सिस वरती 4 आणि वाय ऍक्सिस वरती 1. हे बघा, इथं एक्स ऍक्सिस वरती 4, इथं वाय ऍक्सिस वरती 1, म्हणजे आपल्याला तो पॉइंट भेटेल इथं बघा. तिसरा पॉइंट बघा 5,2. एक्स ऍक्सिस वरती 5, वाय ऍक्सिस वरती 1, म्हणजे यांचं इंटरसेक्शन आपल्याला इकडे कुठेतरी भेटेल. ओके, हा जो पॉइंट आहे 5,0, हा पॉइंट झाला. दुसरा पॉइंट 4,1 इथं आहे, आणि तिसरा पॉइंट 3,2. आणि आपण हे 3 पॉइंट आता जर जॉईन केले तर आपल्याला भेटेल ग्राफ दुसऱ्या इक्वेशन. आता मी हा ही जी लाईन ड्रॉ केली, ही जी लाईन आहे ही माझी दुसऱ्या इक्वेशनची लाईन आहे, म्हणजे x - y = 3 ची लाईन आहे. आणि आता x + y = 5 आणि x - y = 3 या दोन ग्राफची लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल, इथे इंटरसेक्ट होते, ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल ते असेल आपलं सोल्युशन. कुठे इंटरसेक्ट होते, तर एक्स ऍक्सिसला, हे बघा इथं याचं इंटरसेक्शन घेतलं मी, तर कुठं होतीये, एक्स ऍक्सिस वर 4, वाय ऍक्सिस वर 1 येतोय. कोऑर्डिनेट लिहिताना आपण आधी एक्स कोऑर्डिनेट लिहितो म्हणजे 4, आणि नंतर आपण वाय कोऑर्डिनेट लिहितो म्हणजे 1. 4 आणि 1 ला ह्या दोन लाईन्स इंटरसेक्ट होत आहे, म्हणजे आपल्या ह्या इक्वेशनचं ग्राफिकली सोल्युशन काय असेल, जर फॉर द सोल्युशन इज x, y = 4, 1. आधी आपण x कोऑर्डिनेट घेणार, नंतर आपण y चा कोऑर्डिनेट घेणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्केल लिहायला विसरायचं नाही, आणि एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हे लिहायला विसरायचं नाही. तर आज आपण हा क्वेश्चन झालेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करू. थँक्यू.